आहेत. आज आपण बघणार आहोत रोमन नंबर्स. रोमन नंबर्स तसे अवघड नसतात जसे आंतरराष्ट्रीय नंबर्स, देवनागरी संख्या आणि तसेच हे रोमन नंबर्स सुद्धा असतात. आपण आधी आंतरराष्ट्रीय संख्या बघूया. आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिल्या जाणाऱ्या संख्या, जसं की असं 1 2 3. आणि देवनागरी संख्यामध्ये जे मराठी असतात त्या म्हणजे 1 2 3. आता आपण रोमन नंबर बघणार आहोत. त्यासाठी आधी आंतरराष्ट्रीय संख्या बघा कोणकोणत्या आहेत. मेनच लिहिते 1 5 10 50 100 500 आणि 1000. ह्या झाल्या आपल्या आंतरराष्ट्रीय संख्या. त्यानंतर खाली आता रोमन नंबर्स लिहूया. रोमन संख्या. रोमन संख्या बघा आता कसं लिहायचं. एकची रोमन संख्या तुम्हाला माहीतच आहे आय. ती लिहिताना अशी लिहायची आय, म्हणजे फक्त रेष मारायची आणि खाली फक्त असं असं करायचं आय. नंतर 5 ला कसं असतं काढायचं, फक्त व्ही काढला तरी चालतं आणि सुद्धा डोक्यांवर 2 रेषा द्यायच्या. तसं 10 ला आपण एक्स लिहितो एक्स. 50 ला आपण एल लिहितो एल एल. त्याच्यानंतर 100 ला आपण सी लिहितो. 200 ला डी आणि 1000 ला एम लिहायचं. आता आपण 1 to 10 कसं लिहायचं हे बघणार आहोत. 1 ला आय आहे म्हणून 1 ला आपण आय लिहायचं. 2 ला आपण डबल आय लिहायचं. 3 ला त्याच्यानंतर 3 ला आपण ट्रिपल आय लिहायचं. आणि 4 ला असं ट्रिपल आय लिहिलं तसं 4 ला लिहायचं नाही, तर 4 ला आय व्ही लिहायचं आय व्ही. 5 ला फक्त व्ही लिहायचं. हे 1 to 5 झालं. त्याच्यानंतर 6 ला व्ही आय लिहायचं, म्हणजे 5 + 1 6 होतं म्हणून व्ही आय आलं. 7 ला व्ही डबल आय लिहायचं, म्हणजे 5 + 2 7 म्हणजे व्ही डबल आय. तसंच 8 ला पण आहे व्ही ट्रिपल आय, म्हणजे 5 + 3 8 म्हणून व्ही ट्रिपल आय.